परिस्थिती किती भयानक झालेली आहे आणि शेतकऱ्यांच्या संयमाचा कसा कडेलोट होतोय। उत्तर लातूर जिल्ह्यामधून एक येत आहे ते म्हणजे शेवटी चिडलेल्या शेतकऱ्यांनी तूर अक्षरशः जाळून टाकलेली आहे, कारण इथली पण तूर खरेदी केंद्र बंद झालेली आहेत आणि त्याच्यामुळे जी विकली जाऊ शकत नाहीये त्या तुरीचं करायचं काय म्हणून चाकूर आणि जळकोट इथे शेतकऱ्यांनी तूर जाळली आणि सरकारच्या धोरणाचा निषेध केला। हजारो क्विंटल तूर इथे उघड्यावर पडून होती आणि मुदत तर सरकारची संपते असं शेतकऱ्यांची भीती आहे। निशांत भद्रेश्वर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निशांत, 22 तारखेपर्यंत सरकार म्हटलं होतं, पण आता परिस्थिती संयमाचा कडेलोट झाला म्हणून शेतकऱ्यांनी इतकं टोकाचं पाऊल उचललंय। मयुरेश, परिस्थिती अशी आहे की लातूर जिल्हा हा तूर उत्पादन करणारा सगळ्यात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो। तुरीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं। आजूबाजूच्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातून असलेले जी गावं आहेत ती इथं तूर हे करतात। मात्र ज्या पद्धतीनं तुरीचे भाव पडत गेले त्या कारणासाठी सरकारनं तुरीचं केंद्र सुरू केलं। मात्र हे असताना सुद्धा 22 तारीख शेवटची दिली आहे। आज लातूर जिल्ह्यामध्ये चाकूर असेल, लातूर असेल आणि जळकोट असेल हे जे तूर खरेदी केंद्र आहे त्याच्यासमोर जवळपास 20,000 क्विंटल तूर पडून आहे। त्यांचा काटा झालेला नाहीये, त्यांना टोकन दिलेत मात्र काटा झालेला नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या जळकोटच्या आणि चाकूरच्या शेतकऱ्यांनी प्रतिकात्मक पद्धतीनं तुरी जाळली आणि सरकारच्या धोरणाचा निषेध केलेला आहे। मयुरेश, धन्यवाद निशांत तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। त्याच्यामुळे लातूर एक सर्वाधिक तूर उत्पन्न करणारा हा जिल्हा आहे महाराष्ट्रातला आणि तिथे अशी परिस्थिती आहे, शेतकऱ्यांना तूर जाळून टाकावी लागते।